महाराष्ट्राला नवे जगभरातल्या मराठी भाषिक मंडळींना पहिल्यांदा बुलेट ट्रेनचा सगळा मार्ग कळणार आहे। हे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं काम आहे, जे पहिल्यांदा मुंबईकरांना कुठपर्यंत आले ते कळेल। हा बघता तुम्ही, हा वरचा, याला वायडक्ट म्हणतात, म्हणजे अधांतरी चालणारी ही ट्रेन। ही जी ट्रेन आहे ही मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे शिळफाटा। या ठिकाणावरती ही वायडक्ट होईल। जवळपास 507 किलोमीटर पैकी 90% जो भाग आहे तो 90% भाग हा पूर्णपणे अशा पद्धतीने अधांतरी हा अहमदाबादच्या दिशेने जाईल। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुंबईमध्ये हा जो मार्ग आहे, जी बुलेट ट्रेन आहे ती कशी जाणार आहे। मित्रांनो, ती ह्या टनेलमधनं जाणार आहे। हा जो टनेल आहे साधारणपणे 21 किलोमीटरचा, याचे 3 टप्पे आहेत। एक जी नेहमीची आपली बोरिंग करा, ब्लास्ट करा तशी ती पद्धत आहे, आणि या 21 किलोमीटर पैकी 5 किलोमीटरचा जो भाग आहे तो समुद्राच्या खालून आहे, आणि आता मी त्याच दिशेने चाललोय, समुद्राच्या खाली। त्याशिवायचं जे काम आहे ते प्रचंड आव्हानात्मक आहे। किती आव्हानात्मक आहे ते मी तुम्हाला सांगेन, कारण इथे आता आपण जाऊया, या दिशेने निघतोय आपण। पहिल्यांदा जगातल्या मराठी प्रेक्षकांना, जगभरातल्या प्रेक्षकांना या बुलेट ट्रेनचं काम दिसणार आहे। हा जो तुम्ही टनेल बघतोय हा एक भुयारी बोगदा प्रकल्प आहे। हा आपल्या NATM या गॅन्ट्रीजच्या माध्यमातून केला जातोय। त्या गॅन्ट्रीज तिथे उभा केल्या गेलेल्या आहेत, आणि या भुयारी प्रवेश मार्गावरती काही सेक्शन्स करण्यात आलेली आहेत। टप्प्याटप्प्यानं 3 ठिकाणावरून फेस ड्रिलिंग सुरू आहे। सप्टेंबर 2025 मध्ये या कामाला सुरुवात झाली, आणि नियोजित वेळेच्या 6 ते 7 महिने आधीच हे काम पूर्ण झालेलं आहे। याच मार्गावरून BKC अर्थात मुंबई आणि अहमदाबादच्या दिशेने धावेल। हे जे अंतर आहे 507 किलोमीटरचं, ते या बोगद्यामुळं आणि अशा कामामुळं साधारणपणे 2 तास 7 मिनिटामध्ये पूर्ण होईल। तुम्ही बघत असाल अक्षरशः शेकडोच्या संख्येनं इथं तंत्रज्ञ काम करतायत। भारतीय रेल्वे, शापूरजी पालमजी यांची फर्म, LNT, त्यानंतर मेगा इंजिनिअरिंग, असे वेगवेगळे खाजगी इंजिनिअरिंगचे काम करणारे लोक, त्यांच्या फर्म याच्यामध्ये काम करतायत। रात्रंदिवस हे काम सुरू आहे, आणि बघा ना किती अप्रतिम काम सुरू आहे। ज्या पद्धतीनं हा डोंगर पोखरला गेलाय, म्हणजे वर याच्या शेकडोच्या संख्येने इमारती आहेत, वर याच्या रस्ते आहेत, वर याच्या गॅस पाईपलाईन्स आहेत, वर याच्या पूल आहेत, पण अतिशय आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान वापरून या बुलेट ट्रेनचे बोगदे तयार केले गेलेले आहेत। शिळफाट्यापासून पुढचा जो 21 किलोमीटरचा भाग आहे, त्या 21 किलोमीटरच्या भागामध्ये ही ट्रेन मुंबईमध्ये पूर्णपणे ज्या बोगद्याच्या आतमधून जाते आहे तो बोगदा तुम्ही पहिल्यांदा बघताय। आणि आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्र आणि देशाच्या विकासाच्या वृद्धीमध्ये जी जी पायाभूत कामं होत आहेत, बघा श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये ज्या कामांना गती आली आहे, नरेंद्र मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या पायाभूत विकास कामांना गती आलेली आहे। तुम्ही टीका करू शकता, करायला हवी, लोकशाही मूल्याबद्दल तुम्ही काही प्रश्न विचारू शकता, पण ही जी कामं दिसत आहेत ती खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांची द इन्फ्रामॅन आणि केंद्र सरकारने ज्या काही पायाभूत सुविधा उभा केल्यात त्याचं कौतुक करणारी ही सगळी कामं आहेत। महाराष्ट्रासह गुजरातमध्ये जवळपास 12 ते 13 स्टेशन्स असतील। वाढवण बंदर हे या बुलेट ट्रेनला जोडलं जाणार आहे, आणि या बुलेट ट्रेनच्या संपर्कामुळं फक्त बुलेट ट्रेनच नाही तर आणखीन बऱ्याच ट्रेन्स ह्या अशा पद्धतीनं गतीनं काम करते। दोन्हीचा फरक लक्षात घ्या, आधीचं कॉन्क्रिटीकरण, आता पुढचं कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे, जे टप्प्याटप्प्याने होतं आहे। आणि या कॉन्क्रिटीकरणासाठी M25 कॉन्क्रीट वापरलं गेलंय। ठाणे आहे, आणि ठाण्याचं महत्त्व असं आहे की ठाण्यापासून पुणे, ठाण्यापासून हैदराबाद, ठाण्यापासून गुजरात या दिशेनं जाणाऱ्या जेवढ्या ट्रेन्स आहेत, बुलेट ट्रेन्स आहेत, त्यांचं स्टेशन हे ठाणे असणार आहे। या ठाण्याच्या स्टेशनचं सुद्धा काम सुरू आहे, आणि त्या कामामुळं तुमच्या लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये वाहतुकीची संसाधनं जोडली गेली आहेत। मुंबई हे जे पूर्वीच आंतरराष्ट्रीय ठिकाण होतं, ते आंतरराष्ट्रीय ठिकाण की ज्याचं पर कॅपिटा उत्पन्न ज्या शहराचं हे भारतात सर्वाधिक आहे, तर ह्या कामाचा आवाज तुम्ही ऐका। हा आवाज आहे या महाराष्ट्राच्या विकासाचा। आणि तुम्ही समोरच्या दिशेनं बघत असाल
तर एक मशीन जी कॉन्क्रीट भरण्याचं काम करते ती समोरच्या बाजूला उभी आहे. वर जी बांधकामं होती, साधारणपणे हाय राईज असलेल्या अनेक इमारती होत्या, त्या इमारतींना याची जाणीव सुद्धा झालेली नाही. म्हणजे मुंबईकरांना याची कल्पना नाही की मुंबईच्या भूगर्भामध्ये सुमारे 21 किलोमीटर लांबीचा हा जो बोगदा ते बघतायत, त्या बोगद्यातनं ही बुलेट ट्रेन 320 किलोमीटर प्रति तास या गतीनं बांद्र्याच्या स्टेशनवरती जाईल आणि बांद्र्याच्या स्टेशनवरून अहमदाबादच्या दिशेनं ती आपला परतीचा प्रवास करेल. ज्या ठिकाणी हे कॉन्क्रीटकरणाचं काम सुरू आहे, बोगद्यांना आतून अस्तरीकरण केलं जातं आहे, ते अस्तरीकरण तुम्ही आता बघताय. हा साधारणपणे 3600 मीटर म्हणजे जवळपास 1.5 किलोमीटरच्या आसपासचा हा जो भाग आहे तो TBMनी भरला आहे आणि उर्वरित जो भाग आहे तो अशा पद्धतीनं भरलेला आहे. इथून पुढे वायडक्ट म्हणजे उड्डाणपूल स्वरूपामध्ये हे काम होईल जे LNT करते आहे. त्याशिवाय या ठिकाणी हा जो व्यास तुम्हाला दिसतोय तो 1.6 किलोमीटरचे टप्पे केलेत आणि आता तुम्ही बघत असाल तर इथे हे कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे. तुमच्या लक्षात येईल की या कॉन्क्रिटीकरणाच्या कामामुळं त्याचं जे अस्तरीकरण आहे ते अस्तरीकरण हे अशा पद्धतीने होत आहे. मला आनंद आहे की हे काम आम्ही महाराष्ट्राला दाखवू शकलो आणि या कामाच्या माध्यमातून पहिल्यांदा महाराष्ट्राला हे कळतंय की कशा पद्धतीचं काम इथे झालेलं. इथून आम्ही जातोय ते सुरतच्या दिशेने आणि सुरत नंतर त्या पाठोपाठ आम्ही जातोय ते अहमदाबाद आणि साबरमतीच्या दिशेनं. तिथं बघूया हे साबरमती स्टेशन कसं आहे. चला.